मराठी भाषा संवर्धनासाठी फडणवीस सरकारनं आता मोठा निर्णय घेतल्याचं बघायला मिळत आहे। आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं हे अनिवार्य असेल। मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक सुद्धा लावावा लागणार आहे। शासकीय कार्यालयातील संगणकावरील फलक ही मराठी भाषेतच असणार अशी माहिती मिळते। मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई होईल। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण ही सध्या पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, मराठी भाषा संवर्धनासाठी सरकारचा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल। नक्कीच गौरी, कारण मराठी भाषेला आपल्याला माहिती आहे की नुकतंच अभिजात मराठी भाषेचा दर्जा केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे आणि त्यानंतर जे आहे त्या आता महाराष्ट्र सरकारने देखील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा असा शासनादेश म्हणजे GR जारी केलेला आहे, ज्यानुसार प्रशासनात आता मराठी भाषेचा वापर हा अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि जे हे वापर करणार आहे त्यांच्यावर शिस्तभंग कारवाईचे देखील निर्देश या GR मधून देण्यात आले। तसेच मराठी भाषेचा वापर हा प्रशासकीय स्तरावर जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे या GR च्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये की महाराष्ट्र कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि अधिकारी आणि जे कर्मचारी अशा प्रकारे मराठी भाषेचा वापर जर करणार नसतील तर त्यांच्या विरुद्धची तक्रार ही कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुखांना करण्याचे निर्देशही या GR च्या माध्यमातून देण्यात आले। त्याचबरोबर जे सर्व शासकीय संदेशवहन असेल, टिप्पण्या असतील किंवा इतर जे सगळे काही कार्यवाही जी आहे ती मराठी भाषेतूनच करण्यात यावी असंही आता या GR च्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि मराठी भाषेचे मग शासन अंगीकृत उपक्रमामधील जे माध्यमांना दिलेल्या जाणाऱ्या जाहिराती असतील किंवा वृत्तपत्रांना दिलेल्या जाहिराती असतील, ज्यामध्ये कंपन्या, मंडळे, महामंडळे, शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याजवळ सर्व काही जो पूर्ण त्यांचा डेटा आहे किंवा त्यांचा जो जाहिराती आहे त्या देखील मराठी भाषेतूनच देण्यात यावा असेही निर्देश आता या GR च्या माध्यमातून देण्यात आले। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।